हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की डॉक्टर कृष्णाला तपासत असतात आणि तपासून झाल्यावर ते म्हणतात, खरोखर कृष्णा, अगं तू तर खूपच धीट निघालीस की, खूप स्ट्रॉंग आहेस तू. खरं तर हे असे ॲक्सिडेंट वगैरे झालेले पेशंट उभे राहायला 2 महिने तर घेतातच, पण कृष्णा 2 दिवसात ठीक झाली. त्यावर अढळराव म्हणतात, मग मातीत राबणारी सून हाय आमची, अशी गोळा होऊन थोडीच जमिनीवर पडणार होती. त्याबरोबर मग डॉक्टर, आता कृष्णाचे रिपोर्टही नॉर्मल आहेत आणि ती रिकवरही झालेली आहे, तर तुम्हाला तिला घरी घेऊन जाता येऊ शकतं असं सांगतात. तर लगेचच अढळराव म्हणतात, झालं तर मग सुनबाई चला. तर कृष्णाला पूजाने बोललेले शब्द सारखे सारखे आठवत असतात. माझं आणि डीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, आम्ही एकमेकांच्या प्रेमात वेडे झालो होतो. त्यामुळे मग कृष्णा आता म्हणते, आबा म्या घरला नाही येणार. त्याबरोबर हे ऐकून अढळराव म्हणतात, मग घरला नाही येणार मग कुठं जाणार? माहेरी. ए कृष्णा, हे बघ, तिकडं जायची ना तुला काय बी गरज नाही आहे. अगं पोरी, तिकडं कोण आहे तुझं? हां, ती सावित्री आहे, पर ती सावित्री, तिला तुझं काही घेणं देणं पडलेलं नाही आहे कृष्णा, तू तिकडं जाऊ नगस, तू चल बरं आपल्या घरी. त्यावर कृष्णा म्हणते, नाही आबा. त्यावर अढळराव म्हणतात, अगं तिथं तुझी हक्काची आपली माणसं आहेत, तिथं तुझी नाती आहेत, तिथं म्या हाय, ह्यो हाय, आमच्यासाठी तरी चल. कृष्णा म्हणते, आबा अहो नातं विश्वासावर तयार होतं आहे, आणि ज्या नात्यात विश्वासच नाही त्या नात्याबद्दल आता कशाला बोलायचं. जाऊ दे की, नको, म्या नाही येत आहे घरला, आणि हेच माझं ठरलं आहे, म्या माझ्या घरला जाणार आहे. बस, मला पुण्यांदा आता त्या घरी येण्याचा काही एक संबंध उरलेला नाही आहे. मग ज्या गोष्टीचा संबंधच नाही ते कशाला करायचं? नातंच नाही तर नात्याबद्दल काय बोलायचं? आमचं नातं नियतीने जोडलं आणि नियतीनेच तोडलं असं समजायचं. अढळराव म्हणतात, नातं तोडलं? कृष्णे, तुला एवढं सोपं वाटतं का गं नातं तोडणं? का मनात आलं म्हणून बोलून दिलं? असं नसतं पोरी, मनात आलं म्हणून बोललं असं नाही चालत. म्या तुला मगाशी बी ह्या विषयावर सांगितलं की दुष्यंतनं तुझी बाजू घेतली, तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, गावासमोर तुझ्यासाठी भांडला. पण ह्या व्यतिरिक्त जो पोरगा देवधर्मावर विश्वास करत नाही तो पोरगा आज तुझ्यासाठी हे एवढं मोठं व्रत करून बसलाय का? उगाच वय. अगं कृष्णे, एखादी गोष्ट जेव्हा जाणून बुजून एखादा माणूस करतो का नाही, तेव्हा ती चूक असते, तो गुन्हा असतो आणि त्याला त्याची शिक्षा मिळायच हवी असं म्या बी म्हणतो. पण जर एखादी गोष्ट एखाद्याकडनं चुकीनं घडली असेल का नाही, तर त्यासाठी त्याला आपण मोठ्या मनानं माफ करायला हवं आहे. समजायलं आहे काय तुला? त्याबरोबर इकडे दुष्यंत काहीच बोलत नसतो. अढळराव बोलत असतात, आणि मी तुला पक्क सांगतोय, दुष्यंतानं तुझ्यापासनं गोष्टी लपवल्या, पर त्यानं जाणून बुजून तुला त्रास व्हावा म्हणून काय बी केलेलं नाही. त्यानं जे काय केलं ते चुकून केलं आहे. ठरवून त्यानं जर तुला त्रास दिला असता ना पुरी, तर तू हे समज बोलली असतीस तर मला काय बी वाईट वाटलं नसतं. पण आता तू जे काही बोलायलास तू चुकीचं आहे, आणि म्हणूनच म्या तुला सांगायलो आहे, कृष्णे घरला चल, घरला चल कृष्णे, आमच्याबरोबर येशील ना? कृष्णा काहीच उत्तर देत नाही. अढळराव दुष्यंतच्या खांद्यावर अलगद हात ठेवतात, दुष्यंतला धीर देतात आणि तिकडनं पुढे जातात. भरलेल्या डोळ्याने दुष्यंतसुद्धा वॉर्डच्या बाहेर पडतो. दुष्यंत आता गाडीजवळ उभा राहून विचार करत असतो, कृष्णा येईल ना माझ्याबरोबर घरी? कृष्णा मला नाही नाही ना बोलणार? तर इकडे आता तोपर्यंत कृष्णा आणि भक्ती आलेले असतात. भक्ती कृष्णाला आता हळूहळू खाली उतरते. दुष्यंत तिच्याजवळ जात असतो आणि मग तो म्हणतो, ती पिशवी इकडे दे भक्ती. त्याबरोबर भक्ती दुष्यंतच्या हातात पिशवी देत असते, तर कृष्णा ती पिशवी मागे सारते आणि म्हणत असते, भक्ते ही कुठेही असणे द्यायलास, आपल्याला ही आपल्या घरला घेऊन जावी लागणार आहे ना व? मग त्याबरोबर मग ती अढळरावांकडे येते आणि अढळरावांसमोर हात जोडत म्हणते, आबा म्या तुमची माफी मागतो, तुम्ही मागितलेली इच्छा म्या नाही पुरी करू शकत, म्या नाही येऊ शकत पुण्यांदा त्या घरला, मला माफ करा. त्याबरोबर अढळराव कृष्णाला म्हणतात, अगं पोरी, पण कृष्णा म्हणते, आबा मला माफ करा, आणि मग ती तिकडनं लगेचच रिक्षामध्ये बसायला जाते. त्याबरोबर बंड्या म्हणतो, ए भक्तीताई, अगं ती पिशवी दे माझ्याकडं, म्या कृष्णीच्या गोळ्या घेऊनच घरला येतो. मग भक्ती त्या पिशवीतली फाईल बंड्याला देते आणि मग कृष्णा आणि भक्ती रिक्षाने घरी जातात. तर आता इकडे बंड्या हा दुष्यंतला सांगत असतो, दाजी अहो कृष्णीनं मला रिक्षा आणायला लावली होती म्हणून मी रिक्षा घेऊन आलो होतो बघा. त्याबरोबर दुष्यंत बंड्याला काहीच बोलत नाही. बंड्या म्हणतो, बरं दाजी चला म्या येतो, नाही अजून कृष्णीची औषधं घ्यायची आहेत ना मला. मग एवढं बोलून बंड्या तिकडनं जातो. त्याबरोबर इकडे अढळराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंता चल बाबा चल,
आता आपण बी घरला गेलं पाहिजे ना. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा जर त्या घरात नसेल तर त्या घरात येऊन मी तरी काय करू, मला नाही यायचं त्या घरी. त्यावर अढळराव म्हणतात, अरे दुष्यंत काय बोलायलायस हे, तुला तरी कळायलं आहे का, घरला यायचं नाही म्हणजे. हे बघ, असं काय वेड्यागत बोलू नकस. अरे तिच्याबरोबर जे काही घडलं, तिनं जे काही पाहिलं ते समज विसरण्यासाठी, मनातनं काढण्यासाठी तिला जरा वेळ द्यायला हवा का नको. हां मग बाबा, हे असं बोलून नाही चालत, तिला तिचा वेळ घेऊ दे. बघ, हळूहळू नक्की तिच्या मनातलं सगळं बाजूला जाईल आणि पुन्यांदा सर्व पूर्वीसारखं होईल. अरे तू पण थोडा वेळ घे की, तू पण विचार कर, तुला काय करायचं आहे, तुला काय करता येईल. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, तुमचाच काय संबंध आहे हो या सगळ्याशी. नाही सॉरी, तुमचाच तर संबंध आहे ना या सगळ्याशी. काय आहे ना, शेवटी मी कितीही ठरवलं मला तुमच्यासारखं बनायचं नाही आहे, मला तुमच्यासारखं वागायचं नाही आहे, तरी ते होणारच. कारण शेवटी रक्त रांगडे पाटलांचं आहे ना माझ्यात, अढळराव रांगडे पाटलांचं रक्त आहे. मग शेवटी तुमच्यासारखा होणार हे लिहिलेलंच होतं. खरं बोलू का, माझी ना इच्छा होती, माझं स्वप्न होतं की माझ्यामुळे माझ्या बायकोच्या डोळ्यात कधी पाणी नाही यायला पाहिजे, माझ्यामुळे माझ्या बायकोला कधी त्रास नाही झाला पाहिजे, मला तिला आनंदी ठेवायचं आहे, मला तिच्यासाठीची सगळी कर्तव्य पार पाडायचे, तिचं सगळं चांगलं आणि छान व्यवस्थित करायचं आहे. पण नाही झालं ते शक्य, कारण मी तुमचा मुलगा आहे, शेवटी तुमचं रक्त आहे माझ्या अंगात. आणि आता ना प्लीजच तुम्ही इकडनं जा. कारण काय होतं आहे ना, जेव्हा मी तुमचा चेहरा बघतो आहे ना, तेव्हा मला माझा स्वतःचा राग येतो आहे आणि मला आठवतं आहे की शेवटी मी तुमचा मुलगा आहे. त्याबरोबर अढळराव दुष्यंतला म्हणतात, अरे दुष्यंता त्यावर दुष्यंत म्हणतो, प्लीज मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे, तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, मला वादच घालायचा नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जा. एवढं बोलून दुष्यंत तिकडनं जाऊन वरती खुर्चीवर बसतो. तर इकडे आता अढळराव यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. अढळराव स्वतःचे डोळे पुसत म्हणत असतात, दुष्यंता तुला लवकरच कळल की दोष रक्तात नाही, पर तो दिस यायला वेळ लागल आणि तो दिस आलेला सोन्याचा ठरल माझ्यासाठी, माझ्या आयुष्यात. पण आता दुष्यंत काही न ऐकत असल्यामुळे अढळरावांजवळ पर्याय उरत नाही आणि ते तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इकडे भक्ती आणि कृष्णा ह्या दोघीजणी घरी आलेल्या असतात. आता घरी आल्याबरोबर इकडे भक्ती रिक्षावाल्याला पैसे देईपर्यंत कृष्णा ही पुढे चाललेली असते. आणि आता पुढे जा भैरूबाबांनी तिला जेव्हा घरी आणलं होतं तेव्हाचा प्रसंग आठवत असतो. घरात किती काहीही असलं तरी भैरूबाला मात्र तिच्या येण्याचा आनंद झाला होता. त्यानंतर मग त्याच अंगणात दुष्यंतनं तिच्यासाठी लग्नाची मागणी घातली होती. दुष्यंतनं तिला सांगितलं होतं, म्या ह्या लग्नासाठी तयार आहे तर तू बी ह्या लग्नाला हो म्हण. त्यानंतर मग कृष्णा आणखीन पुढे येत जाते. कृष्णाला मग पूजाचे शब्द आठवतात, संक्रांतीच्या दिवसाचा प्रसंग आठवतो. डी, मला माहिती आहे तुझं आजही माझ्यावरच प्रेम आहे, मग का मला सोडून जातोयस. डी नको ना, डी प्लीज. त्याबरोबर मग हे सगळं आठवून आता कृष्णा ही आपल्या घराकडे एक पाऊल पुढे टाकत असते. भक्ती तिच्या मागून तोपर्यंत आलेली असते. आता कृष्णा ही एकटक घराकडे बघत असताना लगेचच बंड्या तिथे आत येतो आणि तो म्हणत असतो, कृष्णे, आज तू जे काय वागलेस का नाही ते मला अजिबातच पटलेलं नाही. आज तू एकदम येडेपणा केलायस बघ, आणि हे असलं काहीतरी तू वागायलाच नको होतंस. पुण्यांदा हे असं करू नकस. अगं इथं कशा पायी आलीस तू, दुष्यंत दाजी तुला एवढं म्हणत होते तरी. त्याबरोबर मग भक्तीसुद्धा म्हणते, वै कृष्णे, बरोबर बोलायला बंड्या, अगं ते तुझं हक्काचं घर, तुझं हक्काचं सासर सोडून तुला इकडे यायची काय गरज होती. अगं दुष्यंत दाजी केवढ्या मनापासून तुला घरला चल म्हणत होते, तुझा संसार वाऱ्यावर सोडून, तुझं घरदार वाऱ्यावर. कृष्णा म्हणते, अगं भक्ते भावा, असं काय करायल्यास. अगं त्या घरावर, त्या संसारावर माझा काही अधिकारच नाही गं, त्यावर फक्त आपल्या पूजेचा हक्क आहे. एवढं बोलून मग कृष्णा तिकडनं पुढे घरात जाते. तर इकडे बंट्या आणि भक्तीला काय बोलावं कळतच नाही. मग बंट्या भक्तीच्या हातामध्ये आता ती फाईल देतो आणि ते दोघंजणं आता तिथे उभे असतात. मग शेवटी भक्तीसुद्धा कृष्णा मागोमाग आत येते. तर इकडे लगेचच सावित्री बंट्याला फोन करते आणि विचारत असते, काय रे बंट्या, काय परिस्थिती आहे तिकडची. नाही म्हणजे कृष्णा अजून वाड्यावर आली नाही ना म्हणून फोन केला. त्यावर बंट्या म्हणतो, अगं का मावशे, तिला घेऊन म्या घरला आलो आहे, ती इकडे यायचं म्हणाली. त्याबरोबर सावित्रीला आणि पूजाला खूप आनंद होतो. दोघे नाचतात थोडंसं आणि मग सावित्री बंट्याला म्हणते, काय ती आपल्या घरला तिकडं गेली, अशी कशी ही पोरगी तिकडं गेली.
आणि कशा पायी गेली तिकडं? आता तिकडं तिचं काय उपयोग, काय संबंध तिचं तिकडं जाण्याचा? दुष्यंत सरकारांबरोबर ह्या घरातच तिची जागा आहे नवं. त्यावर बंट्या म्हणतो, अगं तेच तर मला मावशी काही कळना झालं आहे नवं. त्यावर ती म्हणते, बरं आता असू दे गेल्या तर, आता आपण काही तिला जबरदस्ती करू शकत नाही ना कुठल्या गोष्टीसाठी, असू दे. पर म्या काय म्हणतो, मला थोडी दिवस जरा वाड्यावर राहावं लागेल. आता कृष्णाची काळजी पूजीची काळजी घेणारी, पूजेला सांभाळून घेणारी, पूजेचं सगळं मनापासून करणारी ती तर जाऊन तिकडं वाड्यावर बसली आहे नवं आपल्या. मग आता इथं यांच्या घरी मलाच राहावं लागणार, मलाच तिची काळजी घ्यावी लागणार नवं. तर म्या इथं राहतो, कुणी विचारलं तर सांग म्या इथं आहे म्हणून. आणि हो, म्या तशी आदनमधनं येत जाईन हां, पण कृष्णीला तुम्ही कुणी जबरदस्ती करू नका काय. बरं चल म्या ठेवतो आता, नाही म्हणजे पूजीला गोळ्या औषधं देण्याची वेळ झाल्या ना व, नंतरच्याला करतो काय. बंड्या सांभाळून राहा रे बाबा, काळजी घ्या आता सगळ्याची तुम्ही दोघंजण, व्यवस्थित करा हा समज. एवढं बोलून लगेचच आता इकडे सावित्री ही फोन ठेवून देते. त्याबरोबर आता लगेचच पूजा ही म्हणते, वाव आई काय ॲक्टिंग केलीस. त्याबरोबर मग सावित्री म्हणते, बरं चल 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 आता गाणी लाव गाणी लाव गाणी लाव. मग आता लगेचच त्या दोघीजणी गाणं लावतात आणि गाण्यावरती अगदी धूमशान नाच नाच नाचत असतात. अगदी एक नंबर नाचून झाल्याच्या नंतर दोघी म्हणत असतात, वा 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 पिला वा. शेवटी समजा आपल्या मनाप्रमाणे घडलंच. ती अवदसा ती कृष्णा गेली बाई ह्या एकदाची कायमची ह्या घराच्या बाहेर. आता ह्या समध्या घरावर, ह्या समध्या प्रॉपर्टीवर, ह्या समध्या कारभारावर फक्त तुझा हक्क पूजे, तुझा हक्क. त्याबरोबर पूजासुद्धा म्हणते, हो आई हो, कळलं कळलं, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. आणि मग ते आणखीन नाच करतात. तर इकडे बाळजाबाई फोनवरती बोलत असतात, गणपत भाऊजी झालं नवं आपल्या मागण्या सगळ्या पूर्ण, मोर्चा व्यवस्थित गेला नवं. काय बी झालं तरी आपल्या समध्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण काही माघार घ्यायची नाही, कळलं नवं. तरी त्यात जयकांत तिकडे नाचत येतो. त्याबरोबर बाळजाबाई ह्या जयकांतला म्हणतात, हे जयकांत अशा उड्या कशा पाय मारायलास, काय झालं काय. त्याबरोबर जयकांत म्हणतो, अहो काकीसाहेब काय विचारायला, काय झालं. काकीसाहेब अहो तुम्ही एकदम ग्रेट आहात बघा, तुम्ही जे ठरवता का नाही ते तुम्ही करताच. अहो त्या कृष्णीला कायमची घरातनं बाहेर काढलीच की तुम्ही. त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना खूप आनंद होतो. मग बाळजाबाई लगेचच स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चेन काढतात आणि आता लगेच ती चेन जयकांतला देतात आणि जयकांतला म्हणतात, हे घे जयकांत, ही चेन घे. अरे एवढी मोठी आनंदाची बातमी दिली आहेस तू, मग तुला बक्षीस तर मिळायलाच हवं. इतक्यात तिकडे अढळराव येतात आणि म्हणतात, स्वतःचा लेक पण घरापासून दूर जायला आहे. तर दुसऱ्या बाजूला आता सावित्री म्हणत असते, वा 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 काय मस्त आनंदाची बातमी आहे ना व पूजे. आता रांगडे पाटलांच्या घरात ती कृष्णा ती भिकारडी पुण्यांदा कधी बी येणार नाही आणि आता तू ह्या घरची मालकीण होणार, ह्या घरावर तुझं राज्य असणार. आता फक्त तू, दुष्यंत सरकार आणि त्यांची ही करोडो रुपयांची प्रॉपर्टी. त्याबरोबर पूजा म्हणते, हो गाई हो, खरंच त्या कृष्णाने ना स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. मूर्ख आहे ती, पण जाऊ दे, तिने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला किंवा तिने मूर्खपणा केला म्हणूनच तर मला हे सगळं मिळालं ना. जे असेल ते असेल, पण सगळं शेवटी आपल्या मनाप्रमाणे घडलं हे तेवढं फायद्याचं. तर दुसऱ्या बाजूला अढळराव बाळजाबाईंना सांगत असतात, नाही किती आनंद साजरा करायचा आहे तो करा, पण काय ना दुष्यंतनं सांगितले, जो पावतर कृष्णा या घरात परत येत नाही तोवर तो बी या घरचा उंबरठा ओलांडणार नाही आहे. त्यामुळं आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक पापाचं फळ हे भोगावं लागणारच आहे. आता एवढं कृष्णाला त्रास दिला आहे म्हणल्यावर असो, बघू पुढचं पुढं बघू. एवढं बोलून अढळराव हे आता प्रत्येक कर्माचं फळ भोगायसाठी तयार राहा असं म्हणतात आणि तिकडनं चाललेले असतात. अढळराव माघारी फिरून जात असताना मागणं बसलेल्या बाळजाबाई आवाज देतात, झालं का. त्याबरोबर अढळराव मागं वळून बघतात. तर बाळजाबाई म्हणत असतात, अहो रडगाणं गाऊन झालं का तुमचं, रडगाणं गाऊन. नाही काय आहे ना, लिहून घ्या तुम्ही कोऱ्या कागदावर, दुष्यंतला घरला तर म्या घेऊन येणारच आणि कृष्णा नावाची ही आठवण त्याच्या आयुष्यातनं आणि त्याच्या मनातनं कायमची पुसणार बी, याद राखा. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा ही आता तिच्या संपूर्ण घराकडे एकदा नजर मारत असते. इतक्यात तिला तिच्या वडिलांचा फोटो दिसतो. मग वडिलांच्या फोटोजवळ येऊन ती बोलत असते, बा मला माफ कर, म्या ह्या घराच्या सुखाची आनंदाची जबाबदारी घेतली होती,
कळत नकळतपणे का होईना पर म्या पूजेचं प्रेम पूजेचं सुख तिच्यापासून हिरावलं होतं. पर आता तसं म्या होऊ देणार नाही. म्या पूजेचं प्रेम पूजेचं सुख तिला परत देईन. म्या समज व्यवस्थित करीन बा. थोडा वेळ लागल पर तरी बी म्या समज नीट करीन. यो म्या तुला सबूत देतोय. खरंच म्या समज पहिल्यागत करीन बघ बा. हां, सगळं चांगलं होईल बा. फक्त तुझा आशीर्वाद माझ्याबरोबर राहू दे. म्या पूजेला तिचं प्रेम, तिचं घर, तिचं सुख, तिचा संसार सगळं मिळवून देईन. दुष्यंत सरकारांबरोबर ती सुखानं नांदेल. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत हा अजूनही तिथेच बसलेला असतो आणि त्याला घडलेले प्रसंग आठवू लागतात. त्याला आठवतं की मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा त्याला म्हणत होती, डी माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला माहिती आहे तुझंही अजून फक्त माझ्यावर प्रेम आहे. डी माझ्यावर प्रेम करतोस मग कृष्णाला सांगून टाकत का नाही आहेस? डी प्लीज प्लीज डी आपण जाऊयात ना दोघंजणं पळून. डी प्लीज. आणि मग त्यावेळी कृष्णाने हे सगळं ऐकलं आणि ती घर सोडून गेली. त्यानंतर तिचा अपघात घडला आणि मग दुष्यंत तिच्या जवळ येत होता. पण पुन्हा कृष्णाने कधी दुष्यंतला जवळच येऊ दिलं नाही. तर हे सगळं आठवून आता दुष्यंतला खूप त्रास होतच असतो. इतक्यात त्याला पुन्हा कृष्णाचे शब्द आठवतात. आबा म्या घरला येणार नाही. मला नाही यायचं पुण्यांदा तिकडं. आता त्या घरावर आणि तिथल्या लोकांवर माझा काही एक हक्क नाही. आणि मग कृष्णा तिकडनं रिक्षात बसून निघून गेली. हे सगळं आठवून दुष्यंतला खूप जास्त त्रास होत असतो, वाईट वाटत असतं. तर दुसऱ्या बाजूला भक्ती कृष्णाला समजवत असते. तर कृष्णाच भक्तीला म्हणते, अगं भावा मुळात त्या संसारावर आणि त्या घरावर माझा हक्क नाहीच आहे. भक्ती म्हणते, कृष्णे अगं हे काय बोलायलास तू? त्यावर कृष्णी म्हणते, वय म्या बरोबर बोलायलो. अगं त्या घरावर त्या संसारावर आपल्या पूजेचा हक्क आहे फक्त. आणि जे तिच्या हक्काचं आहे ते तिला मिळायला हवंच नवं. म्हणून म्या ठरवले म्या दुष्यंत सरकारांपासून स्वतःहून लांब जाणार आणि पूजेला आणि त्या एकत्र आणणार. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई दुष्यंतकडे येतात आणि बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, अरे काय रे पोरा काय चाललं हे समज? दुष्यंत म्हणतो, आई कृष्णा त्या घरात नाही आहे मग मी तरी कसा राहू? त्यावर बाळजाबाई म्हणतात, हो बघ तिचा निर्णय तिनं स्वतःहून घेतला आहे. आता तू कृष्णाला विसरून जा. मागं सगळं जुनं घडलेलं सोडून दे आणि पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात कर. दुष्यंत म्हणतो, आई अगं काय हे? तर कृष्णा म्हणते, आता दुष्यंत सरकारांबरोबर म्या पुण्यांदी नाही जाणार. आता म्या मागं फिरलो आहे. आता म्या पूजाला तिचं प्रेम मिळवून देण्याचा पुरेपूर कसोशीनं प्रयत्न करणार. त्याबरोबर आता भक्ती म्हणते, कृष्णे काय बोलायलास तू? तुला तरी कळायला आहे काय? नाही हे समजा दुष्यंत सरकारसनी कळायलाच पाहिजे. त्याबरोबर ह्यो व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असशीला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन घावत जाईल आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीनं घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.